हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे गुळपापडी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: 2 वाटी गव्हाचं पीठ, इथे घेतले खसखस, ड्रायफ्रूट्स घेतलेले, इथे घेतलेले वेलची पावडर, जायफळ, सुंठ घेतलेले, तूप घेतलेलं आहे, सुकं खोबरं, गूळ. एवढे साहित्य मी गूळ पापडी बनवण्यासाठी वापरणार आहे. चला तर अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया. इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं घेतलेले, असं लाल नाही करायचे. थोडंसं ड्रायफ्रूटसुद्धा आपण ते भाजून घेऊया. थोडंसं तूप टाकूया. ड्रायफ्रूट आणि खोबरं भाजून घेऊया. सुवास येईपर्यंत भाजायचं, जास्त लाल करायचं नाही आपल्याला. खोबरं आणि ड्रायफ्रूटचं खोबरं नाही टाकलं तरी गुळपापडी चांगली होते, पण जरा मला टेस्टसाठी मी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स वापरले. आता ह्याचं छान भाजलेलं आहे, तर आपण काढून घेऊया. छान कलर चेंज झाले, कढई गरम झालेली. गुळपापडीसाठी तूप जास्त लागते. जेवढं तुम्ही तूप जास्त टाकाल तेव्हा ती गुळपापडी खुसखुशीत होते. चांगलं तूप उकळून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेले. आता मी त्याच्यात गव्हाचं पीठ टाकते. स्लो गॅसवर आपल्याला भाजायचं आहे, छान कलर चेंज होईपर्यंत. गव्हाचं पीठ आहे, त्याचं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तूप जास्त लागेल, अजून थोडं तूप लागेल, नंतर टाकणार आहे. अजून थोडं तूप टाकलं मी. जसं जसं लागेल तसं आपण तूप टाकत जायचं. तुपाची गरज असते ह्या गुळपापडीसाठी.
छान भाजून घ्यायचं, स्मेल येईपर्यंत. ते सुवास पसरला पाहिजे घरभर, तर समजायचं आपलं पीठ छान भाजून झाले. तूप भरपूर वापरायचं. तर आता कलरसुद्धा चेंज झालेले आहे. अजून आपल्याला थोडा वेळ भाजायला लागेल. तुम्ही ह्याच्यावर बरोबर बेसनचं पीठ घेतलं थोडं तरी चालेल. ते फक्त गव्हाच्या पिठाचीच गुळपापडी करते. जसं पीठ भाजलं जाईल तसं त्याला तूप सुटत जाणार. थोडं तूप परत मी टाकले. एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं, म्हणजे आपल्याला तुपाचा सुद्धा अंदाज येतो. एकदम टाकल्यावर कधी कधी तूपसुद्धा जास्त होतं किंवा कमी होतं. कलर चेंज झालेले आहे. अजून आपल्याला भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे सुरुवातीपासून. आणि हा पीठ भाजताना इकडे तिकडे लक्ष नाही करायचं, कामं नाही करत बसायचं. पूर्ण वेळ द्यायचा. आपलं सगळी कामं वगैरे झाल्यानंतर आपण आरामात ते करायला घ्यायचं. करायला कसं थोडं आजूबाजूला जरी आपण काय करत बसलं की करपण्याची शक्यता असते. म्हणून पूर्ण गुळपापडी होईपर्यंत किंवा बेसनचे लाडूचा पीठ पण आपण भाजतो त्यावेळेला ते पदार्थ होईपर्यंत आपण तिथे हलायचं नाही. करत का आता सुवास पसरायला सुरुवात झाली. थोडं थोडं कलरसुद्धा चेंज झालेला आहे. अजून थोडा वेळ भाजते. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपण त्याच्यात सुंठ वगैरे घालणार आहोत. ज्यांना सर्दी खोकल्याचा वगैरे त्रास असेल त्यावेळी गुळपापडीमध्ये सुंठ, पिंपळा गंटोळा पावडर असते, ती वाण्याकडे मिळते. सुंठ गंटोळा पावडर ही सुद्धा तुम्ही घालू शकता. डिंकसुद्धा तुम्ही घालू शकता. तिखटानेसुद्धा कुस्ती टाकणार आहे थोडा डिंक. डिंकसुद्धा टाकूया त्या पिठामध्येच. वेगळं भाजायचं, तो गरम असते पीठ त्याच्यामुळे ते डिंकसुद्धा छान भाजलं जातं, फुलतं त्याच्यात तुपामध्ये. आता तुम्हाला दिसेलच डिंक कसा फुलतो. हे बघा आता हे डिंक फुललं आहे छानपैकी. बघा आता ह्याच्यामध्ये वितळूनसुद्धा जाईल तो. पण हा आपण जेव्हा ही गुळपापडी खातो क्रंची लागते डिंक टाकल्याने, हाताने छान लागते. मग छान आपलं पीठसुद्धा भाजून झालं आहे. आता ह्याच्यात ड्रायफ्रूट टाकूया थोड्या पण, आणि खोबरं जे आपण भाजून ठेवले, खोबरं आणि ड्रायफ्रूट. जास्त दिवस तुम्हाला ते ठेवायचे असेल तर खोबरं नाही घातलं तर चालेल. आणि गॅससुद्धा बंद केलं आहे. गॅसची पण बंद केली. आता ह्याच्यात आपण टाकूया
गूळ. आता 2 वाट्या मी ह्या 2 वाट्या पीठ घेतले म्हणून मी आता हे दीड सव्वा वाटी गूळ घेतले. आपल्याला जितकं गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त गूळ वापरू शकतो. आता मी गॅस बंद केले. आता आपण गूळ याच्या पिठून घेऊया. गॅस पूर्ण मी बंद केलेले. आता ह्याच्यात आपण गूळ टाकले. त्यात चांगलं वितेपर्यंत आपल्याला. आता त्याच्यानंतर मी टाकते सुंठ आणि वेलची पावडर, ही सुद्धा आपण टाकूया. मीठ थोडं टाकलं तरी चालेल, पण मी ते टाकणार नाही आहे. सगळं एकत्र करायचं. गूळ वितळेपर्यंत आपल्याला ढवळायचं. गूळ लगेच वितळला सुद्धा जातो. आपण ते बारीक करून गूळ बारीक करून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं. तर थोडं जायफळ टाकलं. जायफळ टाकल्यावर पण छान टेस्ट लागते. हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण तूप लावलेल्या थाळीमध्ये ते ओतून घेणार आहोत. थोडीशी खसखस टाकल्यावरून मी छान दिसतं ते. आणि गरम असतानाच आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. आता नंतर घट्ट झाल्यानंतर थोडा त्रास होतो आपल्याला तुकडे, म्हणून अगोदरच सुरीने कापून ठेवायचं. जसे आपल्याला लहान मोठे पाहिजे तसे आपण तुकडे करा. कुठल्या शेपमध्ये पाहिजे तुम्हाला, डायमंड शेपचे पाहिजे तर डायमंड शेप करायचं. नंतर कडक होत जाते ना, थोडंसं तूप लावूया सुरीला, म्हणजे ते चिकटणार नाही. लगेच ते सुकत जाते. तर मग आपल्याला ते पीस करताना त्याचे तुकडे करताना आपल्याला जमत नाही, कठीण जातं. त्यासाठी वरती पाहिजे तर तुम्ही आणखीन ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. आणि वरती जरा पसरून घ्यायचं, नंतर प्रेस करायचं. आपली गुळपापडी झालेली आहे. आपण कटसुद्धा करून ठेवलेली आहे. आता सुकल्यानंतर ती आपण थंड वगैरे झाल्यानंतर आपण डब्यात, थंड झाल्यानंतर डब्यात भरा, अगोदर नका भरू. मी बनवलेली गुळपापडी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्स.